सबल, मुक्त आणि उमऱ्याच्या आतमध्ये सुद्धा. मी सुरुवातीला अंजलीताई तुमच्याकडे येते. आपल्याला असा प्रश्न विचारत आज चर्चा करायची वेळ येते, उत्तर नकारात्मक आहे म्हणूनच आपल्याला चर्चा करायची वेळ येते? नक्कीच नम्रता. कसं झालंय की आता खरंच वेळ आली आपल्याला सगळ्यांना एकत्र बसून इथून पुढे महाराष्ट्राला एक दिशा देण्याची. कारण कसं झालंय की प्रत्येक घराघरात आपण बघतो अगदी कितीही वेगळ्या विचारांचे पुरुष असले तरी सुद्धा जी मानसिकता सध्या आपल्याला बघायला मिळतेय, म्हणजे मग ते वैष्णवीचं प्रकरण असो, इतरही ज्या ज्या घटना आता दुर्दैवी घटना झाल्या एकानंतर एक, त्यातनं मला वाटतं आपल्याला विचार करायला ते भाग पडतं की कुठच्या दिशेने आपण चाललोय. कोणी एकेकाळी ज्योतिबा फुले होते, सावित्रीबाई फुले होत्या, त्यांचे त्या काळचे विचार आणि आपले आत्ताचे विचार 2025चे इतक्या बुरसटलेल्या विचारांचे लोक अजून जिवंत आहेत हे बघूनच दुःख होतं, वाईट वाटतं. इतकी विचित्र म्हणजे त्यांची जी विचारसरणी आहे. आता हुंडाबळी म्हणा, वैष्णवीचाच नाही पण असे कित्येक कानाकोपऱ्यात होतात, ते बाहेर येत पण नाही, त्याला वाचा पण म्हणजे मीडियाने दाखवलं की ते प्रकरण बाहेर येतं. पण ज्या वेळेस वैष्णवीचं प्रकरण झालं तेव्हा असंख्य जणांचे मला फोन आले, मेसेजेस आले की त्यांच्या तिथे पण असंच, म्हणजे त्या मुलीने शेवटी आत्महत्या केली. मग मला वाटतं की आपण करतोय का? स्त्रियांना आज एकीकडे आपण बघतोय की अगदी अंतराळात जाणाऱ्या स्त्रिया आहेत, पायलट्स आहेत, सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, आणि काही स्त्रिया आहेत की चूल आणि मूल याच्यातनं ते बाहेर पडू शकत नाही. मला कित्येकदा, आता मी सामाजिक कार्यात आहे, मला कित्येकदा लोक म्हणतात तुमच्या तेवढे ते गट्स कुठून येतात, तुम्ही असं लढू कसं शकता, म्हणजे तुम्ही एक स्त्री म्हणून लढताय. म्हणजे प्रत्येक वेळेस ते ऐकून मला असं वाटतं काय वेगळं आहे त्याच्यात. खरं तर मी सायन्स शिकली आहे, मी प्रोफेशननी पॅथॉलॉजिस्ट आहे, तर त्याच्यात आम्ही शिकलो की क्रोमोझोम फक्त एक वेगळा असतो, फक्त एक क्रोमोझोम वेगळा असतो. तर त्याच्यामुळे एका पुरुषाने अखंड गाजवायचं आणि एका बाईनी अखंड नमतं घ्यायचं, हे कितपत योग्य आहे? आज मी जेव्हा इथे आले पहिल्यांदाच तृप्तीताईंच्या मिस्टरांना भेटले, इथेच आहेत मला वाटतं ते कुठेतरी, जरा सगळ्यांना खरंच एकदा बघू दे की तृप्तीताईंचे मिस्टर किती डॅशिंग आहेत. तर आल्याबरोबर ते मला म्हणाले की खरंच गरज आहे तुमच्यासारख्या लोकांची, तृप्तीताईंसारख्या लोकांची, पण प्रत्येक तृप्तीताई घडण्यासाठी तसा नवरा लागतो. आणि खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ऐकू येतं की बाबा आम्हाला घरातनं जाऊ दिलं, परमिशन मिळाली, आमच्याकडे जाऊ दिलं जातं वगैरे. हे सगळं ऐकून ना मला थोडंसं विचित्र वाटतं की जाऊ देणारे कोण आहेत. आणि मला स्त्रियांचं वाटतं की असं नाही की मी माझ्या घरात पण मी कधी कोणाला, म्हणजे आमचे की वाद कधीच होत नाहीत, कोणाशीच आपण असं बोलत नाही, पण कोणी प्रत्येकाने एक समानता लागते आणि ती आणण्यासाठी पुरुषांचं सोडा, त्यांना आपण नंतर बघू, पण पहिलं स्त्रियांना बदलण्याची गरज आहे, त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण सगळ्यात जास्त जर कोणी हाल करत असतील, अगदी वैष्णवीचे पण, ते तिची सासू आणि नणन करायचे आणि त्यानंतरच इतर लोक आले. ते ही मानसिकता बदलण्याची खरंच खूप गरज आहे असं मला वाटतं. तृप्तीताई, तुमचा काय विचार यावर? आत्ताच अंजलीताईंनी सांगितलं त्यानुसार सध्या आपण त्या प्रकरणाविषयीच बोलू, वैष्णवी आगवणेंची. खरं तर हुंडाबळीचा कायदा आहे, आपण बघतो की तो आधी कडक होता, बऱ्याच वेळेला त्याचा गैरवापर व्हायला लागला असं काही कोर्टाच्या लक्षात आलं, त्याच्यामुळे आता आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तातडीनं अटक होत नाही, त्यामुळे त्या केसेस वाढायला लागलेल्या आहेत. आणि खरं तर मानसिकता हाच सगळ्यात पहिला मुद्दा आहे.
आणि महिलांना विरोध करायचा. तुम्ही तर नम्रताजी अनेक चॅनलला होता जेव्हा आमचं आंदोलन चालू होतं शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये किंवा चौथऱ्यावर प्रवेशाचं, गाभारा प्रवेशाचं, आणि त्यावेळेला अंजलीताई विरोध करायला महिलांनाच उतरवलं जायचं. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा किंवा त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, समानता यावी, पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव नसावा. संविधानाने जर प्रार्थनेचा अधिकार दिलेला आहे तर तो सगळ्यांना समान मिळाला पाहिजे, यासाठी आंदोलन होतं. आणि विरोध करायला मुद्दाम जे आहे ते महिलांचा वापर केला गेला. आणि मग त्यावेळेला लोकांना एक म्हणजे विचारात लोक पडायची की अरे आपण कुणाला पाठिंबा द्यायचा. म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटायचं की तृप्ती देसाई मग प्रसिद्धीसाठी आंदोलन करतायत का, कारण त्यांना विरोध करणाऱ्या महिलाच आहेत. पण त्यावेळेला काही लोक त्यांना घाबरवायची. शनिदेवाचा मंदिर होतं त्यामुळं महिलांना, म्हणजे नंतर जेव्हा मला महिला भेटल्या तेव्हा महिला सांगायचे की आम्हाला सांगितलं जायचं की जर चौथऱ्यावर प्रवेश झाला तर तुमच्या सगळ्या घरांमध्ये 7:30 लागेल. आणि मग महिला आम्हाला कोणीच पाठिंबा द्यायला यायच्या नाही. जेव्हा विरोध झाला, अटक झाली, आमच्यावर हल्ले झाले, तर सगळ्यात जास्त महिलांना पुढे गेलं. याचं कारण सांगायचं कारणच हे की महिला सबलीकरणाकडे जाताना किंवा महिला हुशार होत आहेत, महिला पुढाकार घेत आहेत, परंतु डिसिजन घेणारे वेगळे आहेत. ते सांगतायत त्यानुसार महिलांना पुढे जावं लागतंय. आणि मग वैष्णवी हगवण्यांचं प्रकरण समोर आलं. ग्रामीण भागात दररोज घटना घडत आहेत. काल सुद्धा मला कडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका सुनेला मारण्यात आलं. तिची आत्महत्या की हत्या, त्यांच्या भावाचा रात्री मला फोन आलेला होता की आज तुम्ही ताई पोलिसांशी बोला. पण हे दररोज घडतंय. आणि दररोज घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या कमी कधी होणार. प्रशासन आहे, शासन आहे, महिला आयोग आहे, संघटना काम करतायत, पण मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि ती मानसिकता बदलण्याची जी गरज आहे ती प्रत्येक घरातून झाली पाहिजे, स्वतःपासून झाली पाहिजे. मी जेव्हा तुम्हाला उपदेश करते तेव्हा तो दुसऱ्यांसाठी नाही तर त्याची सुरुवात ही मी केली पाहिजे. जेव्हा मी सांगते की तुम्ही हुंडा द्यायचा नाही, तर मी माझ्या घरात सुद्धा जेव्हा लग्न असतं किंवा काही असतं तर त्याचं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की आता जेव्हा हा मुद्दा आला, बरेच जण म्हणतायत हुंडा देणार नाही, घेणार नाही. मी 2017 साली मराठवाड्यातून हे कॅम्पेन सुरू केलं. तिथल्या प्रत्येक कॉलेजमधल्या मुलामुलींना एकत्र केलं आणि सगळ्यांकडून आम्ही शपथ घेतली की मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, आणि जो हुंडा मागेल त्याच्याशी लग्न करणार नाही. आणि त्याची जास्त जाहिरात नाही केली, परंतु आपल्याला अंमलबजावणी सांगते की मराठवाड्यात हुंड्यांशिवाय लग्न व्हायची नाहीत. मराठवाडा, लातूर असेल, आम्ही लातूर पासून सुरुवात केली. लातूर, नांदेड तो जो भाग आहे. आणि जेव्हाही आम्ही काही रॅली काढली किंवा शपथ घेतली त्यातल्या कित्येक जणांची आता लग्न झालेली आहेत. आणि ते सांगतात की ताई आम्ही त्या सगळ्या आंदोलनामुळे, रॅलीमुळे आज आम्ही जी लग्न केलेली आहेत ती कोर्टात केलेली आहेत, कुठेही हुंडा घेतलेला नाहीये, छोट्या पद्धतीने लग्न केलेली आहेत. आणि हाच आदर्श मला वाटतं सगळ्यांनी घेतला पाहिजे. हुंडाबळी ठरणारी महिला आहे, परंतु हुंडा घेतला तर ती बळी ठरेल, हुंडा दिला तर. म्हणजे मला तर आपल्याला सांगायचंय की कुठल्याही प्रकरणामध्ये जिथं लग्न होतं, हुंडा घेणारा जेवढा दोषी आहे तेवढाच हुंडा देणारा सुद्धा दोषी आहे. दोघांवरही कारवाई होते. त्यामुळे फक्त हुंडा घेणारा नाही तर देणाऱ्याने सुद्धा, माझी मुलगी तुमच्या घरात आम्ही देतोय, तिचं मूल्य नाही, ती अनमोल आहे, तिला आम्ही तुम्हाला देतोय, तर तुम्ही नारळ आणि मुलगी घ्या, अशी जेव्हा सुरुवात होईल ना, एकही हुंडाबळीची केस होणार नाही. अगदी तुम्ही म्हणताय तसं. तुम्ही आता शनीच्या चौथऱ्यावर चढण्याच्या आंदोलनाचा उल्लेख केला. मला वाटतं त्यावेळेला आपली जोरदार डिबेट पण झालेली होती, टीव्हीवर तुम्ही स्वतः होतात. एक त्यावेळेची छोटी आठवण सांगते. एक फोन आला मला XYZ व्यक्तीचा आणि त्यांनी सो कॉल्ड सायंटिफिक रिझनिंग मला द्यायला सुरुवात केली. शनीची ऊर्जा ऊर्ध्वगतीने, स्त्रियांनी जायचं कसं नसतं वगैरे वगैरे. मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला. म्हटलं तुम्ही असं म्हणताय की शनीच्या चौथऱ्यावर गेल्यामुळे आम्ही एनर्जेटिकली आमचा कपाळमोक्ष करून घेतोय महिला वर्ग, असंच म्हणताय ना तुम्ही. म्हटलं एक सेकंद, मी तुमचं मान्य केलं. अहो पण आमचा कपाळमोक्ष आम्ही करायचा की नाही ह्याचं तर हे ठरवायचं तरी आम्हाला स्वातंत्र्य द्या ना. ते का काढून घेत आहे, ते सांगणारे तुम्ही कोण. मुळात स्वातंत्र्य या संकल्पनेची गल्लत आपण कुठे करतोय हे समजून घेतलं पाहिजे. स्त्रियांना स्वातंत्र्य देणं ही कॉन्सेप्टच चुकीची आहे. स्त्री स्वतंत्र आहे हेच मानून चाललं पाहिजे आपण. दीपाली, बरेचदा असं होतं की अशी जी प्रकरणं असतात, स्त्रियांवर अन्याय होत आहेत, अगदी दाराबाहेर, दाराच्या आतमध्ये,
लोक असे आम्हाला स्क्रीनवरती ज्या स्त्रिया दिसतात किंवा आमच्यासारख्या माध्यमात दिसणाऱ्या अंजलीताईंसारख्या, तृप्तीताईंसारख्या, ह्या आपण एक म्हणू की माध्यमांमधनं अनेक लोकांपर्यंत पोहोचलेल्या स्त्रिया किंवा तुमच्यासारख्या अभिनेत्री, अनेक मॉडेल्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे समाजामध्ये या ना त्या कारणाने पोहोचलेली, त्यांना इन्सिक्युरिटीज नसतात अशी एक गोड गल्लत असते समाजामध्ये. खरंय? सगळ्यात आधी स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवरांना नमस्कार. नमस्कार ताई, नमस्कार अंजलीताई. आज या सत्रामध्ये अजून एक व्यक्ती असणार होत्या, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई असणार होत्या आणि त्यांनी इथे असायला हवं होतं, कारण हा विषय इतका महत्वाचा आहे की ह्या विषयाला वाचा फोडण्यासाठी किंवा मुलींना कळण्यासाठी की काय हवंय, महिला आयोग काय देऊ शकते, हा चांगला मंच मिळाला होता. आणि माझी अपेक्षा होती की त्या इथे असल्या असत्या तर आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बोललो असतो आणि चांगला हा सब्जेक्ट लोकांपर्यंत, मुलींपर्यंत पोहोचू शकलो असतो. एनिवेज पण त्या नाहीयेत आज, त्या बिझी असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत, पण तरी देखील त्या नाहीयेत ह्याची खंत आहे. सेकंड थिंग की जसं आता नम्रता म्हणाली की आम्ही सेलिब्रिटी आहोत, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहोत. आता हा माझा प्रवास आहे की मी फिल्म इंडस्ट्रीतून, समाजकार्यातून पॉलिटिक्समध्ये आलेली आहे आणि ह्याच्यातून जाताना इन्सिक्युरिटी वगैरे हा सगळा प्रकार प्रत्येकामध्ये आहे. अगं ऍक्च्युली फक्त हीच फील्ड अशी नाहीये की इथेच इन्सिक्युरिटी आहे, इन्सिक्युरिटी सगळीकडे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं आहे की एक स्त्रीला सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. आज जेव्हा मुलगी लग्न करते किंवा एका लहानाची मोठी होती, ती लग्न करून दुसरीकडे जाते, दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर जिथे लग्नाच्या आधी जिथे आई असते तिथे गेल्यानंतर सासू असते. ती सासू जर आई झाली तर मला असं वाटत नाही की वैष्णवी सारखी मुलगी कधीतरी पुन्हा अशी आत्महत्या करू शकेल. इथे स्त्रीने स्त्रीला समजून घेण्याची खूप गरज आहे. जेव्हा वैष्णवी घरी पण गेली असेल परत, तेव्हा आई वडिलांनी तिला स्वीकारलं का नाही, हाही प्रश्न मला तेव्हाही पडला होता की आई बाबांनी का तिला थांबवलं, तिला थांबवायला हवं होतं. काय त्रास आहे तुला, तू सांग. आजच्या जगात आता स्त्रिया इतक्या इंडिपेंडेंट आहेत की त्यांना सगळं माहिती आहे, इतक्या स्ट्रॉंग झाल्यात की तिने आत्महत्या करणं हा विषयच मला कुठेतरी उमजत नाहीये. मुलींनी नाही आत्महत्या करायला पाहिजे. आणि सगळ्यात आधी ना सगळ्या मुलींना कायदे माहिती असले पाहिजेत, काय केल्याने काय होतं. अरे असं 10 सेकंद एका मुलीला स्टेअर केलं ना तरीही पोलीसमध्ये FIR होते. 10 सेकंद मागून जर मुलगा चालत पाठलाग करतो ना तेव्हा सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची FIR होते. हे जर मुलींना लहानपणापासून शिक्षित केलं तर त्या कधीच एवढ्या स्ट्रॉंग होतील ना की त्यांना ते सगळे कायदे माहिती असतील. त्याच्यावरती महिला आयोग असतो. महिला आयोगकडे जर गेलो ना तर त्याच्या एका फोनने पोलीस स्टेशन हादरलं गेलं पाहिजे की नाही बाबा या मुलीकडे बघा, लगेच करून टाका. म्हणजे आताच्या या घडीला आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुली ज्ञात होणं गरजेचं आहे, शिक्षित होणं गरजेचं आहे. मी तर म्हणते आता इथे आज मंचच मिळाला ना तर सरकारने पण ऐकावं आणि तिथपर्यंत आवाज पोचवावं की महिलांना, मुली